जर तुमचं नुकतंच ब्रेकअप झालं असेल आणि अजूनही त्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सतत त्रास देत असेल तर ही एक गोष्ट नीट समजून घ्या. ब्रेकअप इतकं का दुखतं माहीत आहे का? कारण आपल्या मेंदूला अटॅचमेंट खूप महत्त्वाची वाटते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी खूप जोडले जातो, तिच्याशी रोज बोलतो, तिच्यासोबत वेळ घालवतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनते. आणि अचानक ती व्यक्ती दूर गेली तर मेंदूला जणू काही मोठी जखम झाल्यासारखं वाटतं. म्हणूनच ब्रेकअप झाल्यानंतर आपला मेंदू आपल्याला थोडं फसवतो. तो सतत त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आठवतो, तुम्ही एकत्र घालवलेले चांगले क्षण आठवतो, पण त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टी मात्र हळूहळू विसरायला लावतो. म्हणून तुम्हाला वाटायला लागतं, कदाचित ती व्यक्ती इतकी वाईट नव्हती, कदाचित मीच काहीतरी चूक केली. पण खरं सांगायचं तर जर ती व्यक्ती खरंच तुमच्यासाठी योग्य असती तर आज ती तुमच्यासोबत असती. म्हणून एक छोटंसं काम करा. एका कागदावर लिहा त्या व्यक्तीच्या 5 चांगल्या गोष्टी आणि 5 वाईट गोष्टी. आता त्या वाईट गोष्टी शांतपणे वाचा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी खरंच अशा व्यक्तीसोबत आयुष्यभर राहू शकलो असतो का? दुसरी गोष्ट, स्वतःला वेळ द्या. ब्रेकअप एका रात्री विसरता येत नाही. कधी कधी काही आठवडे, कधी काही महिनेही लागतात. पण वेळ जसा पुढे जातो तसं मनही हळूहळू सावरायला लागतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता थोडं स्वतःवर लक्ष द्या. नवीन स्किल शिका, ट्रॅव्हल करा, नवीन लोकांना भेटा. जे तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये करू शकला नाही ते आता करण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि हो, शक्य असेल तर जुने फोटो, चॅट्स आणि मेसेजेसही डिलीट करा. कारण त्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहिल्या की जखम भरायला जास्त वेळ लागतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ब्रेकअप म्हणजे आयुष्य संपलं नाही. तो फक्त एक अनुभव आहे जो तुम्हाला पुढच्या वेळी जास्त मजबूत आणि जास्त समजदार बनवतो. लोक आयुष्यात येतात, काही काळ आपल्यासोबत राहतात आणि मग कधीतरी निघूनही जातात. पण तुमचं आयुष्य त्यांच्यावर थांबत नाही. तुमच्यासाठी अजून खूप काही चांगलं पुढे वाट पाहत असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि ज्याचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.